एवढा बोर झालाय ना. आणि टीव्ही पण बंद पडली आहे 2 दिवसापासून. काय करू? आणि त्या इलेक्ट्रिशियन वाल्याला कॉल केला होता, त्याला पण वेळ नाही यायला. हा, ते सीमानी नंबर दिला होता ना, त्याला एकदा कॉल करून बघते. हॅलो, हा मी संगीता बोलते. राजू इलेक्ट्रॉनिक. हो, मी विशाल अपार्टमेंट 503 फ्लॅट नंबरवरनं बोलते. ॲक्च्युली माझी टीव्ही चालत नाही आहे. हो, त्याच्यासाठी तुम्हाला कॉल केलं होतं. तर तुम्हाला जमेल का घरी येऊन चेक करायला? बरं, ठीक आहे. किती टायमात येणार तुम्ही? ठीक आहे, या. येतोय 10-15 मिनिटात. मग बघूया काय प्रॉब्लेम झाले टीव्हीत. कोण तुम्ही? संगीता मॅडमचं घर ना? हो. हा, मी मगाशी एक 10-15 मिनिटापूर्वी कॉल केलेला. हा, टीव्ही दुरुस्त करायचा आहे ना? हो. हा, मी राजू इलेक्ट्रिकल्स. बरं बरं, या. हो. या. हे बघा टीव्ही आहे. हे चालू होत नाही आहे 2 दिवसापासून. बघा बरं काय झालंय. मॅडम, टीव्ही चांगलाच आहे की, नाही काय प्रॉब्लेम टीव्हीला? अहो, पण 2 दिवस झाले चालू होत नाही ते. नाही, कधी घेतलाय टीव्ही? 6 महिने झाले. अहो, मग तुम्हाला 1 वर्षाची गॅरंटी वॉरंटी आहे ना त्याची? हो, आहे ना. नाही, दुरुस्त करायला काय मी घेऊन जाऊ शकतो, हां हां. पण काय प्रॉब्लेमच नाही तर कशाला पैसे घालवता? हो, म्हटलं एकदा बोलून बघावं. थोडासा छोटा छोटा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही करतील नाही, व्यवस्थित. माझ्या मते तर काहीच प्रॉब्लेम नाहीये बरं का. हां हां. आणि तुम्ही जर हा जिथून घेतलाय तिथं घेऊन गेला तर तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल, काहीच पैसे जाणार नाहीत. हो हो, ते तर बरं आहे. हां. हां, चल ठीक आहे. मॅडम, एक रिक्वेस्ट होती. बोला ना. काय आहे, सकाळपासून इतकी धावपळ चालू आहे ना आज, की कसला पाणी प्यायला सुद्धा वेळ नाही. आणि तुमचा फोन आला की लगेच आलो मी. एक ग्लास पाणी मिळेल? पाणी पाहिजे का? हो हो बरं बरं, ठीक आहे, चालेल, आणते मी. बसा तुम्ही. हो. या गावात काय रातचिक माल आहे रे बाबा. राजू, बघा कुठं टाका भेटतोय का? घ्या पाणी. थँक्यू. मस्त आहे. मॅडम, फ्लॅट 1 नंबर आहे. हो. फर्निचर तर काय लेटेस्टच दिसतंय. आणि टीव्ही तर काय शोरूम पीसच. नवीनच आहे ते. हो हो, ते आलं की बघितलं की आम्ही ओळखतो. ते नवीन आहे का जुनं आहे? ते नवीनच एकदम. बरं, मी काय म्हणतोय संगीता मॅडम, माझा नंबर कसा काय मिळाला? हो, माझी एक मैत्रीण आहे, तिने मला तुमचा नंबर दिलं होतं. कोण? ती राहुल अपार्टमेंटमध्ये राहते, सीमा नाव आहे तिचं. अरे, सीमा मॅडम. हो फ्लॅट नंबर 32 मधल्या? हो, ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. हा. तर तिने मला ना तुमचा नंबर दिला होता. ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, माझं जुना इलेक्ट्रिशियन पण आहे, बर. पण त्याचे एवढे नखरे आहे ना, आणि तो आला ना तर 1500 घेतल्याशिवाय जात पण नाही. हाय, हल्ली लोकांना
असा ऑटोमॅटिक पैसा मिळालेला पाहिजे, असं कष्ट नकोच. आणि प्रामाणिकपणेची दुनिया राहिली का आता सांगा हा, बरं? त्याला पण मी कॉल केलं होतं, हा हा पण तो म्हटला आता मी इथे नाही, गावाला आहे, 3 दिवसानंतर येईल. अगोदरच 2 दिवसपासून टीव्ही बंद आहे, हम्म. अजून 3 दिवस कोण वेट करणार, म्हणून तुमचा नंबर होता म्हणून हा. तुम्हाला कॉल करून बोलून घेतला. आणि आपलं रेकॉर्ड कसं आहे माहिती आहे का, संगीता मॅडम हा, हा संगीता मॅडम, हा. सीमा मॅडमला माहित आहे आपलं पहिल्यापासून. हो. काही फॉल्ट निम्या रात्रीचा टीव्ही बंद पडू द्या, हम्म. फॅन पडू, काय म्हणजे काही अडचण येऊ द्या, फोन करणार. बरं. त्यांना माहित आहे आपल्या हक्काचा रिपेअरवाला आहे, हा. फोन केला की येणार, म्हणून नंबर दिला असेल त्यांनी. हो, मला सांगितलं ना तिने की होय. म्हणजे तुम्ही काम खूप छान करतात आणि काय असं जास्त पैसे पण घेत नाही, नाही का, हा, आणि हा. वाढीव काम पण करत नाही म्हणजे जास्त. नाही ताई, अजिबात नाही. वाढीव म्हणजे तसला विषयच नाही आपला. मी काय म्हणतोय, आणि कोण कोण असते घरात म्हणजे? घरात मी आणि माझे मिस्टर असतात, पण कसं आहे माहितीये का, बिझनेस आहे आमचं, तर हा. आता ते बाहेर गेलेले 2 दिवसासाठी बिझनेसच्या मीटिंगला. हा, बिझनेस मीटिंग वगैरे? हा हो हो, ते म्हणजे म्हणजे हा. आता सध्या तर मी एकटीच आहे म्हणजे, हा हा. नाहीतर नेहमी आम्ही नवरा बायको असतो दोघं. अरे वा वा वा, म्हणजे असं कंटिन्यू बाहेर असतात का आपलं, असं कधीतरी असं? नाही, कंटिन्यू नाही, म्हणजे बिझनेस मीटिंग असली तर 2 दिवस 3 दिवस असं बाहेर असतात, महिन्यातून 1-2दा हा हा. जावंच लागतं ना. हो, एवढं मोठं घर आहे, बिझनेस आहे, हो. तर करावंच लागेल ना मग. म्हणून तर मी जरा काळजीपोटी विचारलं बाबा, कसं काय, कारण एकट्याच्या असं जीवावर घर एवढा मोठा फ्लॅट टाकून जाणं पण जरा चुकीचं वाटतं ना. हा पण संगीता मॅडम, नंबर आलाय माझा आता, हो हो. काही टेन्शन घ्यायचं नाही, फोन करा. आणि दुसरं हा हा. आपला सुभद्रा आलाय का, पलीकडे इकडे? हो असेल, ऍक्च्युली मी एवढं बाहेर निघत नाही ना, म्हणून कोणाला ओळखत नाही. अहो, राजेश्वरी सोसायटी आहे का, हा हा त्याच्या हा. समोर हो हो हो. हा त्या हॉलच्या डाव्या साईडला पुढे हा. गेला की गाड्या आहेत बघा, हा. त्यातला 34 का 36 नंबर गाडा, हा. हा तो आपलाच. हो का, हा हा. तुमचंच आहे का ते? अरे हो, माझाच आहे. अच्छा अच्छा. हा. नाही, ऍक्च्युली मी तिकडे भरपूरदा गेले, म्हणजे ते राशन सब्जी बिब्जी सगळे गाड्या लागतात ना तिथे, हा हा. भरपूरदा गेले, पण मला नाही वाटलं होतं का तुमचंच असेल म्हणून ते. आमचा थोडासा तुम्ही फ्रंट साईड बघत गेला असाल, माझा आतल्या साईडला आला, कॉर्नर घेतला का आपण तो, हा, हा, हा. भाजीवाली बसते खाली, हा बरोबर. हा, तो गाडा आपलाच. बरं झालं, म्हणजे आता जवळच आहे तुम्ही, हम्म, कधी पण काही प्रॉब्लेम लागले तर तुम्हाला कॉल करून बोलवता येईल. कधी बिनधास्त फोन करायचा, संकोच घ्यायचा नाही मनात काय, किंवा जरा सॉरी बरं का, कसं आहे ह्या कामानिमित्तानं असं फिरावं लागतं, त्याच्यामुळे जरा बोलका स्वभाव. असं काही नाहीये, पण मी तर जे सीमा बोलली ते खरं आहे बरं का, तुम्ही वाढव काम करत नाहीये ना, जास्त काही पैसे घेत नाही, हे तर खरं आहे. का तुम्हाला म्हणून सांगतो संगीता मॅडम, आपल्याला कसं हक्कानं बोलवतात हो. की एकदा का माणसाची ओळख झाली की एक आपलाच माणूस आहे असं वाटतं. आणि कसं आहे, काम चांगलं केलं तर कोणी पण बोलवणार ना मग. काम तर पाहिजे चांगलं. हा. आणि ते किती झाले मग तुमचे होम विजिटचे? टीव्ही दुरुस्तीचे हो. काय आहे, असं लाजवताय का आम्हाला? अहो नाही, तसं नाहीये, म्हणजे तुम्ही कसं आहे, दुकान सोडून इथपर्यंत माझ्या घरी आले, ते चेक केलं, मला त्या टीव्ही बद्दल सर्व्हिस दिली, तर काहीतरी झालं असेल ना तुमचं. पण मी मागितले कुठे पैसे तुम्हाला? हो, तुम्ही नाही मागितले, पण मला देणं भाग्य ना. आपण आहे का, तुम्हीच काय म्हणला, तू आता एका इलेक्ट्रिशियनचं उदाहरण दिलं का नाही मला, हो. ओकार पैसे घेणार म्हणून, आपण नाहीच ना. हा हा हा. ते तर आपल्याला आहे. तसं म्हणजे काही गरज नसताना पैसे घ्यायचीच नाही ना. म्हणजे काहीच पैसे घेणार नाही नाही. फक्त आता काय आहे, बसलोयच आता म्हटलं आता, आणि तुमचा पण स्वभाव जरा मला छान वाटला बरं का, म्हणजे असं एक माणूस की जे म्हणतो आपण ते जिवंत कुठं तरी आहे तुमच्यावर वाटतंय, तर हे असं पाणी वगैरे नाही. आणि हो का, माणसानं लाजू नये, काय आपल्याला जर वाटलं तर मागून घ्यावं त्याला. हो, ते तर आहे, बरोबर आहे. बरोबर आहे का हो. नाही? हा हा. ते काय आहे, एक कप चहा भेटेल का? चाय? हा, चहा म्हणजे चाय मी स्वतः करून पित नाही. मग राहू द्या, काय गरज नाही. नाही नाही, तसं काही नाहीये, तुम्ही एवढे लांबून आले, म्हणजे एवढं टीव्ही बघितली, एवढी चांगली म्हणजे मला सांगितलं पण म्हणजे तुमचे पैसे वाचवेल, काही नाही, तसं काही प्रॉब्लेम नाही, करते मी एक कप चहा. नाही नाही, तुम्हाला जर म्हणजे ते जरा अपवर्ड म्हणजे कसं आहे, सॉरी माझं पण म्हणजे काय, भावनेच्या भरात एकदम पाण्यामुळे चहाचं म्हणजे काय एक तलप पण जरा असते ना चहाची, म्हणून बाकी अहो तसं काही नाहीये, करते मी एक कप, बसा नको. तुम्ही. राहू द्या, नाही, करते बस. राहू द्या म्हटलं तर आहे का, तुम्ही बी ऐकत नाही. बसा हो. राजू, खरंच केला का, शोरूम पीसच आहे की ही. शोरूम पीस कुठला?
त्यापेक्षा पुढचा किचन मध्ये गेली, बरोबर डोकं चालू चहा करायला लावला, पुन्हा त्या बापाला चहा प्यायचा. चला चांगली संधी आली आता, किचन मध्ये चाक जुळतोय का आपला. हा तुम्ही इथे इथे काय करताय? चहा होईपर्यंत म्हणलं फ्रीज आहे ना तुमचा, म्हटलं काय त्याचं दुरुस्ती करावी का. परत मिक्सर आहे, म्हटलं काय चहाऊस तर दुरुस्ती होत असते तर करून घ्यावी म्हणलं. आणि बरेच काय काय वस्तू आहे बा, ओव्हन पण आहे, हे पण जमतं बरं का मॅडम. ही तर स्पेशल काम माझ्याकडे, ओव्हन, फ्रीज, हे मिक्सर. अहो ते सगळं खरं आहे, पण हे सगळं व्यवस्थित आहे, याच्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि काही प्रॉब्लेम झाला ना तर माझ्याकडे आहे ना तुमचा नंबर, तर फर्स्ट कॉल मी तुम्हालाच करून बोलवणार आहे. तुम्ही बसा ना, मी आणते चाय. हो सॉरी बर का, हे अति कामाची सवय आहे हो मला. म्हणजे कसं की बाबा एखादा आता आपल्याला चहा पण दिला, पाणी पण देतंय म्हणलं एक आपलं जमतंय आपल्याला त्यातलं, म्हणून ज्या काम करेल त्याचे पैसे थोडंफार घेणार आपण, पण कसं एक उत्सुकता काम करायची. बरोबर आहे, ठीक आहे, चालेल, बसा तुम्ही. हो हे इलेक्ट्रिशियन ना थोडा ॲडव्हान्स दिसतोय, ह्याला ना लवकर चाय पाजते, ढाकलते. राजू, जसं तू म्हणला होता तसं आहे, शोरूम पीस येतोय जाळ्यात. आता अंगाला हात लागला तरी काय म्हटलं नाही. चल असाच अजून काहीतरी प्लॅन काढा. आली आली आली. खरंच बरं का, काही म्हणजे हे घ्या. हो हो हो. वाह, काय कडक चहा आहे हो. अहो चहा कडक आहे म्हणलं तुम्ही. मस्त. तुम्ही नाही घेत? नाही, मी चाय घेत नाही, मी तुम्हाला सांगितलं ना मी चाय नाही घेत म्हणून. काय कामाच्या ह्याच्यामुळं ना घ्यावा लागतो सारखा. पण आता चहा होईपर्यंत म्हणलं, तू म्हणलं ना हात आपला शांत बसत नाही, सगळं हॉल मधलं लाइटिंग चेक केली, ते बघा ते पलीकडचा फॅन बघितलं का. हा सगळं म्हणजे तिथं ते जरा ट्यूबचा पण तिथं प्रॉब्लेम झाला थोडा, म्हणजे लाईटचा होता, असं बघितलं की लक्ष जातं माझं काय तर प्रॉब्लेम आहे तिथं म्हणून. तो बल्ब गेलता ना ब्ल्यू कलरचा, तो हा केला ना दुरुस्त, दिसली का ब्ल्यू लाईट. हा तर सांगत जावा काम बर का. आणि मी काय म्हणते, आता ते झालं माझं काम, कधी दुसरं काय काम असेल ना घरात तर सांगते मी तुम्हाला कॉल करून, म्हणजे तुम्ही आता नाही का, मी बोलवते तुम्हाला नंतर. अहो संगीता मॅडम, काय कशाला करताय तुम्ही, ऐकून तर घ्या की मी काय म्हणतोय ती. तुम्ही चहा घेऊन येऊपर्यंत सगळं ह्या हॉल मधली लाईट चेकिंग केली, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि किचन मध्ये तर म्हणला तुम्ही काहीच नाही. मग आता फक्त म्हणत आल्यासारखं एकदा बेडरूम चेक केली असती, कुठं तुमच्या असेल ती बेडरूम चेक केली असती, तिथं काय फॉल्ट आहे का लाईट मधला काय. नाही नाही, त्याची काय गरज नाही, ते सगळं नवीन आहे बेडरूम मध्ये, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे माझा उद्देश काय म्हणा, एकदा माझ्या नजरेखालून जर गेलं बाबा फॅन कुठल्या कंपनीचा आहे, ट्यूब कुठल्या कंपनीची आहे, अजून काय ते लॅम्प कुठल्या कंपनीचा आहे, म्हणजे एकदा ती नजर बसली ना माझी एकदा डोक्यात, की लगेच तुमचा फोन आला की जर प्रॉब्लेम सांगितला मला की आपल्या बेडरूम मधला जो फॅन आहे तो जरा चालत नाहीये किंवा स्पीड कमी झाली, की लगेच डोक्यात क्लिक की तो मी आता बघेल ना
ती कुठली कंपनी आहे लगेच लक्षात येणार माझ्या. अहो पण मी म्हणते ना माझं घर आहे, मला माहिती आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये, सगळं नवीन केलेलं आहे माझ्या नवऱ्याने. आणि नवीन केल्यावर कसला प्रॉब्लेम? अहो मी लगेच कुठं प्रॉब्लेम येईल म्हणतोय मी. हा. कसं असतंय, सोनाराला जशी सोन्याची पारख असते का नाही, तशी आपल्याला ह्या कामातली पारख हो बघितलं की ओळखणार. आता नवीनच आहे, मी पुढच्या हेतून म्हणतोय संगीता मॅडम, पुढचा हेतू म्हणजे भविष्यात कधी बाबा तुम्हाला अडचण आली तर असं तर मला माहितीये काही प्रॉब्लेम नाहीये, हा, तर- पण तुम्ही काय ऐकत नाही म्हणून. बरं ठीक आहे चालेल, करा चेक एकदा. होय ना. हो तर चला. या. काय रे, किती हलक्या क्वालिटीचे मटेरियल सगळं आहे हो. हा? आता तो बल्ब बघा बरं, बघितला काय काय झालंय बल्बाला? कुठल्या कंपनीचा आहे माहिती का ते? नाही मला नाही माहित. अहो एकदम लॉस क्वालिटीचा म्हणजे कंपनी आहे ती, मार्केटमध्ये काहीच किंमत नाही त्याला. हा हा आणि त्या खाली खाली थोडं ते राऊंडला दिसते का ती रिंग, हा हा ती रिंग जर बल्बला आली का नाही हा. मग ती एकदम म्हणजे हलक्या क्वालिटीचा एकदम आला हो तो बल्ब. असा अशा कंपनीचा बल्ब घ्यायचाच नसतोय आपण. अहो पण कुठे नाव? मला तर काही नाव दिसत नाही तिथे. अहो तेव्हा ही समोरची लाईन दिसते का, ही बल्ब त्याच्यावर ती राऊंड गेलाय बघा थोडा, तो हा. होल्डर आहे का हा होल्डर, हा हा. त्याच्या बरोबर खाली बघा एकदम दिसलं का ना ती हो. रिंग दिसते का गोल, हो. ती तशी जर रिंग असली हा. की ते बाद झालं म्हणून समजायचं. काहीच त्याला उपयोग नसते हो. हो हे काय करताय तुम्ही? हे बघा संगीताबाई, तुला आवडलाय मला, आय लव्ह यू. अहो हे काय बोलते? कळतंय का तुम्हाला काही? खरं तेच मनापासून बोलतोय. सोडा सोडा मला. अहो सोडा मला, मी म्हंटले ना सोडा मला, नाहीतर एकदा फक्त एकच चान्स. काय एकदा? तुमचा मला घ्यायचा मी तुम्हाला फ्रीमध्ये करून देईल का? सोडा एक- सोडा सोडा ते सोडा एक- मला काही कळतंय का? तुम्ही काय- ऐका. सोडा सोडा मला. खरंच ना, आपला चेहरा ना खरंच हो शिवरून दिसायचं. हरामखोर, अशी एकटी बाई बघून गैरफायदा घेतोय माझा. तुला काय कर कशासाठी बोलावलं होतं तुला? हा निघ, निघतो का इथून? नाही तो असं नाही निघणार. थांब पोलिसाला बोलून घेतो. हो हो मॅडम, चुकलं, पोलिसांना फोन करू नका. निघ मग. जातो पण पोलिसांना फोन करू. तू निघतो का आता? लवकर निघ. ऐक. तुला सांगितलं ना निघ म्हणून. निघ निघ. खोर, कसले लोक असतात आजकाल ना. कोणावर विश्वास नाही ठेवला पाहिजे. आणि एकटी बाई असली ना घरात तर कधीच कोणाला बोलवायचं नाही घरात. आज ते माझ्याकडनं चाय पिलं, पाणी पिलं, एवढं चांगलं बोललं माझ्यासोबत आणि माझ्यावर जबरदस्ती करत होतं. कोणाचंच खरं नसतं आज.